मटन भुना पाव ही रेसिपी ना एकदम भारी आहे आणि इझी पण बनते आणि लागते खायला यार. सुरुवातीला एक पेस्ट केली, त्यामध्ये टाकले टोमॅटो आणि काजू काजू भिजत ठेवले होते. ती पेस्ट केली आहे. त्याच्यानंतर इथं मटण घेतलं आहे पाव किलो, त्याला बारीक बारीक चॉप करून घेतलं आहे. त्यानंतर एका कुकरमध्ये टाकतोय तेल, थोडासा जिरा, ते असं फडफडून दिलं आहे. मग बारीक चॉप केलेला कांदा टाकतोय, तो पण असं मिक्स करून घेतोय, गोल्डन ब्राऊन करून घेतोय. मी इथं टाकतोय आलं लसूण पेस्ट 2 चम्मच, प्रॉपर असे मिक्स करतोय आणि अशा प्रकारे करून घेतोय मस्त मसाला. इथे टाकतोय काही हळद, थोडंसं तिखट मसाला, थोडासा आगरी कोळी मसाला, काश्मीर मिरची पावडर, धनिया पावडर आणि थोडासा टाकतोय चाट मसाला. मिक्स करून घेतल्यानंतर थोडासा पाणी ॲड करतोय, मसाले प्रॉपर शिजवून घेतोय. ते झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड केली ती पेस्ट जी आपण बनवली होती, याच्यामध्ये टाकतोय आता मटण टाकल्यानंतर असं पूर्ण एकदा मिक्स करून घेतोय. मग थोडंसं पाणी, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं टाकतोय, याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही मिक्स करून घेतोय. कुकरच्या शिट्टी घेतोय आपण 3 ते 4, मटनच्या क्वालिटीवर डिपेंड करतं कशी बनवायची. ती कुकरची शिट्टी झाल्यानंतर मग आता रस्सा आपल्याला थोडासा जाड करायचा आहे, त्याला एक तडका द्यायचा आहे. मग तडक्यासाठी मटण काढून घेतोय, एका पॅनमध्ये टाकतोय थोडासा घी,